म्हणतायत पिकं कुजल्यानं शेतकरी हवालदिल संकटात आहे। अशा संकटात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची जबाबदारी बनते असंही पवारांचं म्हणणं आहे। नैसर्गिक आपत्ती आल्यास केंद्राकडून मदत मिळते। केंद्रानं नैसर्गिक आपत्ती निर्वहणातून मदत करावी असा सल्ला शरद पवार देत आहेत। अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। असं संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते। आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे। पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते। अशी अतिवृष्टी ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती। आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे। त्याच्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी हे जिल्हे असतील किंवा अलीकडचे अगदी नगरमधला सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भारत या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। गुरं वाहून गेली, त्यावेळी गुरं धुवून गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती। या सगळ्या गोष्टीकडे बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल। त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे। आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची